बघा, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, महाराष्ट्रातली लोक याच्याकडे युती म्हणून बघतात आणि त्याच्यामुळे चिन्ह कुठलंही असलं तरी महायुती म्हणूनच मतदान होत असतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मतं ही नारायण राणे साहेबांना मिळतील आणि नारायण राणे साहेब लाखो मतांच्या फरकाने या ठिकाणी विजयी होते. या सभेला प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आपण बघितलं की लांब गाड्या पार्क करून या ठिकाणी यायला लागतं. त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये हे जे भव्य असं या ठिकाणी सभागृह उभारलेलं आहे, पेंडॉल उभारलेला आहे, थोड्याच वेळामध्ये फुल होईल. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यामध्ये खूप मोठा वाटा हा देवेंद्रजींचा राहिलेला आहे. मग तो समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, मुंबईची मेट्रो असेल किंवा ट्रान्स हार्बर लिंक असेल, असे असंख्य प्रोजेक्ट हे त्यांच्या व्हिजनचं प्रतीक आहे. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदेजींनी या सर्व प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. आणि आता एक जी प्रधानमंत्री महोदयांचं लक्ष्य 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीचं आहे, त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं अपेक्षा ही त्यांची महाराष्ट्राकडून आहे आणि ती अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू.